मित्र, आज आपण सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गोटखिंडी या गावामध्ये आहोत. आता तुम्हाला माझ्यासमोर जी मुलं वाचत बसलेली दिसत आहेत, ही अवांतर वाचन वर्गातले हे सारे विद्यार्थी आहेत. आणि गोटखिंडी गावातील चला गाव घडवूया चळवळी अंतर्गत साध माणुसकीची सेवाभावी संस्था आहे. ह्या संस्थेनं अवांतर वाचनावरती विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावं, यासाठी दर रविवारी हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामध्ये इयत्ता 5वी ते 9वी पर्यंतचे विद्यार्थी म्हणजे मुलं आणि मुली या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत. दर रविवारी साधारणपणे 50 मुलं ही अशी सातत्यानं वाचत बसलेली आपल्याला दिसतात. संस्थेनं 400हून अधिक पुस्तकं लोकवर्गणीतनं खरेदी केलेली आहेत. ती अशी माझ्यासमोर जो टेबल दिसतोय त्या पद्धतीनं टेबलवर मांडलेली असतात. आणि सकाळी 9 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत ही मुलं ह्या उपक्रमामध्ये सहभागी होतात. गोटखिंडी गावामध्येच आजी माजी सैनिक संस्थेचं कार्यालय आहे. ह्या आजी माजी सैनिक संस्थेच्या कार्यालयामध्ये न चुकता 9 ते 11 या कालावधीमध्ये या मुलांचं अवांतर वाचन सुरू असतं. आपण एका बाजूला असं म्हणतो की नेटमुळे आणि व्हॉट्सअप आणि सोशल मीडियामुळे मुलांचं वाचन कमी झालेलं आहे. यावरती प्रत्यक्ष कृती कार्यक्रम म्हणून लोकवर्गणीच्या माध्यमातून वाळवा तालुक्यातल्या गोटखिंडी गावामध्ये हा जो उपक्रम सुरू आहे, याला मुलांचाही प्रतिसाद चांगला आहे, पालकांचाही प्रतिसाद चांगला आहे. आजच्या या उपक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की गोटखिंडी गावातील जवळजवळ 14-15 निवृत्त शिक्षकांनी दर रविवारी या वर्गाचं संचालन करण्याचं मान्य केलेलं आहे. आता आजच्या रविवारी माझ्यासोबत ज्येष्ठ निवृत्त शिक्षक दत्तात्रय बोंगाने, विजय लोंढे, विलास पाटील आणि उपक्रमशील अशा प्रकारचे शिक्षक काशीनाथ नांगरे या चौघांच्या मार्गदर्शनाखाली हा वर्ग इथं सुरू आहे. त्यामुळे केवळ स्क्रॉल टाईम मुलांचा जास्त आहे, मुलं फक्त मोबाईलच बघतात असं म्हणण्याऐवजी आपण कृतीनं काहीतरी उत्तर देणं गरजेचं आहे. आणि असं एक सकारात्मक पाऊल गोटखिंडी गावातल्या साध माणुसकीची सेवाभावी संस्थेनं उचललेलं आहे. आणि आता मी हा व्हिडिओ करताना देखील तुम्ही बघत असाल की वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं मुलं स्वतः निवडतात आणि 2 तास ही मुलं वाचत बसतात. यामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांचं योगदान आणि लोकाश्रय या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. हा व्हिडिओ करण्याचा मुख्य हेतूच अवांतर वाचन वर्गाबद्दलचा असा आहे की या गोटखिंडीच्या स्तुत्य आणि पथदर्शक उपक्रमापासून अन्य गावांनी ही प्रेरणा घ्यावी आणि कॅच देम यंग या धर्तीनुसार 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याही गावामध्ये आपण अवांतर वाचन वर्ग सुरू करावा असं आपल्याला आवाहन करीत आहोत.